2026 मध्ये येणारा अधिक महिना हा अत्यंत पवित्र, पुण्यदायी आणि विशेष मानला जात आहे. हिंदू धर्मामध्ये या महिन्याला पुरुषोत्तम मास असेही म्हटले जाते. असे मानले जाते की या काळात केलेले जप, दान, पूजा आणि भक्तीचे फळ हे अनेक पटीने वाढते. त्यामुळे अनेक भक्त या महिन्याची आतुरतेने वाट पाहत असतात. पण अजूनही अनेक लोकांच्या मनात प्रश्न असतो की अधिक महिना म्हणजे नेमकं काय? हा महिना का येतो? या महिन्यात कोणते नियम पाळावेत? कोणती कामे करावीत? आणि कोणत्या गोष्टी ह्या टाळाव्यात? महिलांनी कोणती विशेष काळजी घ्यावी? आणि या महिन्यात कोणते उपाय केल्याने भगवान विष्णूंची कृपा मिळते? म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अधिक महिना 2026 विषयी संपूर्ण माहिती अगदी सोप्या आणि समजण्यासारख्या भाषेतून जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. हिंदू पंचांग हे चंद्राच्या गतीनुसार चालते, तर इंग्रजी कॅलेंडर हे सूर्याच्या गतीनुसार चालते. त्यामुळे प्रत्येक वर्षी काही दिवसांचा फरक हा निर्माण होतो. हा फरक भरून काढण्यासाठी साधारण 3 वर्षांनी एक अतिरिक्त महिना येतो, त्यालाच आपण धोंडा महिना असे म्हणतो. 2026 मध्ये येणारा अधिक महिना भक्तांसाठी विशेष महत्त्वाचा असणार आहे. या काळात अनेक लोक उपवास करतात, मंत्र जप करतात, दानधर्म करतात आणि देवभक्तीत वेळ घालवतात. असे मानले जाते की या महिन्यात केलेली भक्ती मनातील नकारात्मकता दूर करून जीवनात सुख समृद्धी आणते. या महिन्यात सकाळी लवकर उठून स्नान करणे अत्यंत शुभ मानले जाते. स्नानानंतर स्वच्छ कपडे परिधान करून देवाची पूजा करावी. घरातील देवघर नेहमी स्वच्छ ठेवावे आणि दररोज दिवा लावावा. विशेषतः या महिन्यामध्ये तुपाचा दिवा लावणे अधिक शुभ मानले जाते. अधिक महिन्यात भगवान विष्णूंची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे. पूजा करताना तुळशीपत्र अर्पण करावे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप हा नक्की करावा. काही भक्त विष्णू सहस्त्रनाम, भगवद्गीता किंवा गुरुचरित्राचेही वाचन करतात. या गोष्टीमुळे मन शांत राहते आणि सकारात्मक ऊर्जा देखील मिळते. मित्रांनो, या महिन्यात दानधर्माला देखील खूप महत्त्व दिले गेले आहे. आपल्या क्षमतेनुसार अन्नदान, वस्त्रदान किंवा गरजू लोकांना मदत करावी. तांदूळ, गहू, साखर, तूप, कपडे, फळे आणि पाण्याचे माठ यांचे दान अत्यंत शुभ मानले जाते. दान नेहमी स्वच्छ मनानेच करावे. अधिक महिन्यात काही गोष्टी टाळणे देखील तितकेच महत्त्वाचे असते. या काळात विनाकारण राग करणे, भांडणे, खोटे बोलणे किंवा कोणाचा अपमान करणे, असे वाईट विचार करणे हे देखील टाळावे. शक्य असल्यास मांसाहार आणि मद्यपानापासून दूर राहावे, कारण हा महिना मन शुद्ध करण्याचा आणि भक्तीत रमण्याचा असतो. महिलांसाठी देखील हा महिना अत्यंत महत्त्वाचा असतो. महिलांनी दररोज देवापुढे दिवा लावावा, तुळशीची पूजा करावी, घरात शांत व सकारात्मक वातावरण ठेवावे. अनेक महिला या महिन्यात गुरुवारचे व्रत करतात आणि भगवान विष्णूंना पिवळी फुले अर्पण करतात. असे मानले जाते की यामुळे घरात सुख समृद्धी ही कायम टिकून राहते. त्यामुळे या अधिक महिन्यामध्ये तुम्ही देखील नक्की करा. अधिक महिन्यात काही शुभ कार्य टाळली जातात, जसे की विवाह, गृहप्रवेश, मुंज किंवा नवीन व्यवसायाची सुरुवात, कारण हा महिना मुख्यतः भक्ती, साधना आणि आत्मचिंतनासाठी मानला जातो. जर घरात सुख शांती, सकारात्मक ऊर्जा हवी असेल तर अधिक महिन्यात काही छोटे उपाय देखील नक्की करा. दर गुरुवारी केळीच्या झाडाची पूजा करा, तुळशी समोर दिवा लावा, गरिबांना अन्नदान करा, भगवान विष्णूंना मंदिरात जाऊन दर्शन घ्या आणि शक्य असल्यास मंत्र जप हा नक्की करा. अधिक महिना हा फक्त पूजा आणि व्रत करण्यासाठी नसतो, तर स्वतःमध्ये चांगले बदल घडवण्यासाठी देखील असतो.
या महिन्यात वाईट सवयी सोडून चांगल्या गोष्टी अंगीकारण्याचा प्रयत्न हा नक्की करा. मन शांत ठेवा आणि इतरांना मदत करा. तर मित्रांनो, 2026 मधील अधिक महिना हा भक्ती, श्रद्धा आणि सकारात्मकतेचा महिना मानला जातो. या काळात भक्तिभावाने केलेले प्रत्येक चांगले कार्य जीवनात आनंद आणि समाधान घेऊन हे नक्कीच येते. जर तुम्हीही अधिक महिन्यात जप, पूजा किंवा दान करणार असेल तर कमेंटमध्ये जय श्रीहरी नक्की लिहा. आणि तुमच्याकडे देखील कोणत्या परंपरा पाळल्या जाते ते देखील कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या भक्ती विशेष चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.